नमस्कार, मी सचिन घाडगे, संचालक यशस्वी अकॅडमी उमरज. यशस्वी अकॅडमी मोबाईल ते अभ्यास या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रभरात झालेल्या आहेत. तर याच्यामध्ये आज आपण इयत्ता 5वीची जी काही प्रश्नपत्रिका झालेली आहे त्याची आपण थोडक्यात उत्तर पाहणार आहोत, की जेणेकरून आपल्याला तुम्हाला किती मार्क्स पडलेत हे तुम्हाला पाहता येईल. आता ही उत्तरपत्रिका किंवा ही उत्तरसूची काढत असताना आपण संभाव्य उत्तरसूची काढलेली आहे, की बाबा जर समजा एखाद्या प्रश्नाचं संदिग्ध किंवा उत्तर असू शकेल, त्यामुळे याच्यातील उत्तर फायनल न समजता एखाद दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये प्रश्नाचं उत्तर वेगळं येण्याची शक्यता आहे. बघा, आज आपण इयत्ता 5वीची जी काही प्रश्नपत्रिका झालेली आहे, शिष्यवृत्तीची किंवा स्कॉलरशिपची जी काही प्रश्नपत्रिका झाली त्यातील आपण सी कोड पाहणार आहोत. तर बघूया याच्यातील आपण उत्तर पाहूयात. चला बघा, मराठी हा विषय सुरुवातीला आहे. प्रश्न, खालील पर्यायातील अलंकारिक नसलेला शब्द कोणता? तर त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1 बहिणाबाई. बघा पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा. तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट, काय तर दंतकथा. त्यानंतर प्राणी व त्यांचा निवारा यांच्या जोडीतील चुकीचा पर्याय निवडा. आता याच्यामध्ये सिंहाची जाळी, सिंहाची गुहा असते, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. त्यानंतर खाली दिलेल्या पर्यायातील चुकीची जोडी ओळखा. वेब, आंतरजाल, युजर, वापरकर्ता. आता याच्यामध्ये वेब ही चुकीची जोडी आहे, वेब आंतरजाल. बघा पुढचा प्रश्न, उतारा दिलेला आहे. माणसाचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही? तर ते विचाराने वाढत नाही. त्यानंतर वरील उतार्याशी विसंगत म्हणजे उतार्याशी न जुळणारं वाक्य, शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात. आपल्याला उतार्यात दिलेले की फार वेळ लागत नाही, त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. मेहनत करणे या अर्थाने कोणता वाक्प्रचार उतार्यात आलेला आहे? तर वाक्प्रचार आलेला आहे परिश्रम करणे. बघा पुढचा प्रश्न, कविता दिलेली आहे. आठवण कुठे लपलेली नसते. आता इथं आठवणीच्या संदर्भात आपल्याला प्रत्येक वाक्यामध्ये कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी ती लपलेली असते कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात, कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत, तर कधी ती लपलेली असते बहरलेल्या चैत्र पालवीत. म्हणजे इथं काय झाले तर हे चारही पर्याय याच्यामध्ये आपण दिसतात, परंतु तंतोतंत आहे असे जर विचारलं तर हृदयाच्या बंद कप्प्यात, इथं हृदयाच्या कप्प्यात दिलंय, बंद कप्पा दिलेला नाही, त्यामुळे हे एक येऊ शकेल. दुसरं जर बघितलं तर आता कधी आठवण लपली असते वसंतातल्या गुलमोहरात, वसंतातल्या मोहरात, आणि इथं दिलेलं आहे गुलमोहरात. मग कुठे लपलेली नसते तर वसंतातल्या मोहरात. तसं पाहायला गेलं तर ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. बघा पुढील पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला आहे? आता या ठिकाणी कवितेत इथं तन्मय हा शब्द आहे. आता या ठिकाणी धुंद हा शब्द आलेला आहे. धुंद म्हणजे मग्न, मग्न म्हणजे त्याचा शब्द काय येतो तर तल्लीन, मग तन्मय, त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. आठवणीचा बकुळगंध असे का म्हटलेले आहे? तर त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात, म्हणून त्या ठिकाणी काय म्हणलेलं तर आठवणीचा बकुळगंध असं म्हटलेलं आहे. बघा, खाली दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखा. गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा, तर याचं क्रियापद येईल उठविसी. बघा, खाली दिलेल्या पर्यायातून पुल्लिंगी शब्द ओळखा. तर तो माळी, त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 येईल. त्या ठिकाणी खाली दिलेल्या पर्यायातून वचन प्रकारानुसार वेगळा. बघा, आता या ठिकाणी लिंबू, संत्रे, मूल एकवचनी आहेत, देव एकवचनी पण येते, अनेक वचनी पण येते, त्यामुळं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 4. खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा. बघा, त्या वाक्यामध्ये उद्देश भाग येते मानसीचा धाकटा मुलगा. पुढे दिलेल्या शब्दामध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आलेले आहेत? तर त्याच्यामध्ये 5 अशुद्ध शब्द आलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर येते. बघा, सुसंगत वाक्याचा परिच्छेद. जत्रेसाठी गावोगावचे नामवंत मल्ल आले होते, त्यांचे टिंबटिंब पाहण्यासाठी, तर त्यांचे द्वंद्व पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती. प्रत्येकाची पिळदार शरीरयष्टी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. पुढे बघा, खाली दिलेल्या शब्दात एक अर्थपूर्ण म्हण आहे, ती शोधून तिचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा. खाव्या आंदिली धार, तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर काय येणार तर मोठ्या माणसात
देखील काय होतात तर दोष आढळतात। पर्याय क्रमांक 3 खाली दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्प्रचार पर्यायातून निवडा। शरण जाणे, शरण जाणे तर त्याचं काय तर नाक घासणे। त्यानंतर खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील शेवटचे अक्षर पर्यायातून निवडा। तर याच्यामध्ये गरजवंत हा शब्द तयार होतोय, त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2 त हे अक्षर शेवटी येणार आहे। कविताच्या धावनाच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी आता अधोरेखित केले प्रचिती या शब्दाला, तर त्याचं काय येणार आहे तर त्याचं प्रचिती या शब्दाचा समानार्थी शब्द काय येईल तर अनुभव। खालील आकृतीतील रिकाम्या जागी योग्य कोणत्या पर्यायातील अक्षरे क्रमाने घेतल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतील। इथं बघा पर्याय क्रमांक 3 घेतलं तर आरास, आरती, आसन आणि आरंभ, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल। बघा पुढं, काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवढा या ओवींची रचना कोणी केली आहे तर ती रचना संत शेख मोहम्मद यांनी केलेली आहे। उत्कृष्ट, उतार, उत्तम, उतरण, उत्तेजन हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी शब्द येते उत्कृष्ट, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3। बघा मराठीचे प्रश्न पाहिलेले आहेत, त्याच्यानंतर आपण गणित या विषयातील प्रश्न पाहणार आहोत। बघा पुढचा प्रश्न, एका आयताची परिमिती 38 सेमी असून लांबी 12 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ आता 12 सेमी लांबी आहे, त्याचं उत्तर 84 चौसेमी। बघा पुढचा प्रश्न, जर म बरोबर 4 व जरी m बरोबर 4 व n बरोबर 2 तर m गुणिले n अधिक m भागिले n बरोबर किती, तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 10 येईल। जॉनने 2 रिम कागदापैकी 40 डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले व आणखी 2 दस्ते कागद छपाई करताना खराब झाले तर किती कागद शिल्लक राहिले, तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर येते 3 ग्रोस, पर्याय क्रमांक 4। 40 दशक गुणिले 10 दशक बरोबर किती, तर याचं उत्तर येते 4000 दशक। खालील कोणता अपूर्णांक आकृतीत रेखांकित केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो, याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येते। खाली दिलेल्या पदावलीत चौकटीत अनुक्रमे कोणती चिन्ह येतील, याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल, की त्याचं उत्तर परत आपल्याला संपूर्ण पदावलीचं उत्तर 50 येतं, तर पर्याय क्रमांक 4 मधील चिन्ह ठेवल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं उत्तर 50 येते। 6, 3, 0, 7 व 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी लहानात लहान समसंख्येचे निमपट किती, तर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येते। आयुषने 4.25 लाख रुपयाचा ट्रॅक्टर व 65,000 रुपयाचे मळणी यंत्र खरेदी केले तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले, त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 4,40,250 रुपये असं येते। बघा 7/17 वजा चौकट बरोबर 2/51 तर चौकटीच्या जागी कोणता अपूर्णांक येईल, तर त्या ठिकाणी चौकटीत 19/51 येते, की त्याचं उत्तर त्या ठिकाणी 2/51 येईल, म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर येईल। सईद दररोज सकाळी 112 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेला 5 फेऱ्या मारते तर सईद दररोज किती अंतर चालते, याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 2 किलोमीटर 240 मीटर ती अंतर चालते। सांगलीहून एक रेल्वे सोमवारी सकाळी 10:20 निघाली व दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी 2:15 अमरावतीला पोहोचली तर त्या रेल्वेला अमरावतीला पोहोचण्यास किती वेळ लागला, तर त्या ठिकाणी तिला 27 तास 55 मिनिटं लागतील। प अधिक 4 ही एक विषम संख्या आहे तर त्या संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी समसंख्या कोणती, याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल। बघा एक कपाट 5,650 रुपयाला विकल्यास जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट 8,350 रुपयास विकल्यास होतो तर कपाटाची खरेदी किंमत किती, तर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 7,000 हे येईल। 200 रुपयाच्या 40 नोटा देऊन 500 रुपयाच्या किती नोटा येतील, तर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 16 नोटा येतील त्या ठिकाणी। खालीलपैकी कोणती संख्या 17 ने विभाज्य नाही, तर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 217। शामरावांनी दुकानातून 1,485 रुपयाचा किराणा घेतला, त्यांनी दुकानदाराला 5 रुपये 10 रुपये 50 रुपये व 100 रुपयाच्या प्रत्येकी समान नोटा देऊन बिलाची नेमकी रक्कम दिली तर शामरावांनी दुकानदाराला एकूण किती नोटा दिल्या, तर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 36 नोटा त्यांनी दिलेल्या आहेत।
एका संख्येला 25 ने भागल्यास भागाकार 26 येतो व बाकी 2 उरते. जर त्याच संख्येला 30 ने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे किती असेल? तर त्याचं उत्तर भागाकार येईल 21 व बाकी उरेल 22. त्या ठिकाणी त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. बघा पुढं, खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर 3.5 येईल? तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. बघा, एका बागेत निलगिरीची 36% झाडे आहेत, तर बागेत एकूण 450 झाडे असल्यास निलगिरीची झाडे किती? 450 चा 36% काढला की उत्तर येते 162, म्हणून त्याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. वर्तुळाचा सर्वात मोठ्या जीवेची लांबी 15 सेमी असल्यास त्या वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी किती? वर्तुळाच्या सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास, व्यासाच्या निम्पट त्रिज्या असते, म्हणून याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2, 7.5. 60 या संख्येचे एकूण विभाजक हे 75 या संख्येच्या एकूण विभाजकापेक्षा कितीने जास्त अथवा किती कमी आहेत? तर या ठिकाणी 60 चे विभाजक 15 च्या विभाजकापेक्षा 6 ने जास्त येतील. खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती? तर याच्यामध्ये 3 जोड्या दिसून येतात, म्हणून याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. बघा, 5.487 या दशांश अपूर्णांकातील अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? अधोरेखित 4 आणि 7 ला केले तर त्याचा गुणाकार जर केला तर त्याचं उत्तर येते 0.0028. 56 मीटर लांबीच्या दोरीचे 8 मीटरचा एक याप्रमाणे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी दोरी किती कापावी लागेल? मग आता किती ठिकाणी कापावी लागणार आहे? तर या ठिकाणी 6 ठिकाणी कापावी लागणार आहे, म्हणून त्याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. बघा, 120 चे 15% बरोबर कितीचे 12%? तर चौकट बरोबर किती? आता याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. त्यानंतर सोबतच्या आकृतीत लघु कोणांची संख्या ही विशाल कोणांपेक्षा कितीने जास्त आहे? तर याच्यामध्ये एकूण कोण येतात 10, त्यापैकी एकच विशाल कोण येतोय, त्यामुळे लघु कोणांची संख्या काय येते? तर 9 ने जास्त येते. 13,500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. 7.6/100 हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात कसा लिहाल? तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी असत्य विधान, चुकीचं विधान या ठिकाणी पाहायचं आहे. त्रिमितीय वस्तूची लांबी, रुंदी, उंची ही 3ही मापे मोजता येतात, बरोबर आहे. त्रिमितीय वस्तूंचा द्विमितीय आराखडा म्हणजेच त्या वस्तूची घडण होय, बरोबर आहे ते विधान. घनाची पृष्ठे चौरसाकृती असतात, बरोबर आहे. सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजूनी सारख्याच असतात, तर हे विधान असत्य आहे का? तर घनाची 3ही पृष्ठे एक समान येतात, लांबी, रुंदी हे, परंतु इष्टिकाची तिचे समान नसतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 उत्तर आलं. 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल? तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, 98,998. एक घड्याळ 4,560 रुपयास विकले तर व्यवहारात 470 रुपये नफा होतो, तर घड्याळाची खरेदी किंमत किती? तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, 4,090 रुपये. बघा, 1 तास 22 मिनिटं 15 सेकंद बरोबर किती सेकंद? तर याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2, 4,935 सेकंद. पुढचा प्रश्न 58,721 मधील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत 1000 स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. 54,718 मधील अधोरेखित अंकांच्या दर्शनी किमतीचा गुणाकार 5 आणि 1, 5 एके 5, म्हणजे त्याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणते परस्पर रूपांतर चुकीचे आहे? तर त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4, हे चुकीचं येते. बघा पुढचा प्रश्न, 5, 0, 4, 8 व 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 8 ने निशेष भाग जाणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, 86,504 ही संख्या त्या ठिकाणी तयार होणार आहे. रशीदने 37 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 27 किलोग्रॅम साखर खरेदी केली. त्याने सर्व साखर 940 रुपयांना विकली, तर त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला? याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल, 59 रुपये तोटा. 12.5 दराने 6,000 रुपयाचे सरळ व्याज 3,750 रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल?
तर यासाठी 5 वर्ष कालावधी लागणार आहे. आरोहीने दुकानातून 17 रुपयाचे दही, 72 रुपयाचे दूध व पावणे 56 रुपयाचे पनीर घेतले, तर दुकानदाराला 200 रुपयाची नोट दिली, तर दुकानदार आरोहीला किती रुपये परत करेल? तर दुकानदार आरोहीला 55 रुपये 25 पैसे परत करेल. बघा पुढचा प्रश्न. 23 किलोग्रॅम 500 ग्रॅम अधिक 21 किलोग्रॅम 750 ग्रॅम बरोबर किती? तर याचं उत्तर येईल 45 किलोग्रॅम 250 ग्रॅम. 8,99,999 अधिक 1001 बरोबर किती? तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 9,01,000. बघा 3 अंश छेद 4 1 अंश छेद 4 7 अंश छेद 4 5 अंश छेद 4 9 अंश छेद 4 या अपूर्णांकाची उतरत्या क्रमाने मांडणी केल्यास पहिला अपूर्णांक व मधला अपूर्णांक यांची बेरीज काय येईल? तर याची बेरीज येईल पर्याय क्रमांक 2 7 अंश छेद 2. शेखरने बाजारातून 45 रुपये प्रति किलोग्राम दराने अर्धा किलो टोमॅटो, 30 रुपये प्रति किलोग्राम दराने 1.5 किलोग्राम कांदे व 56 रुपये प्रति किलोग्राम दराने 1.25 किलोग्राम भेंडी खरेदी केली, तर त्याने बाजारात एकूण किती रुपये खर्च केले? तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 137 रुपये 50 पैसे. बघा पुढचा प्रश्न. शाळेला सोमवार दिनांक 2 मे 2022 पासून 32 दिवसांची सुट्टी लागली, तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल? तर त्याचं उत्तर येईल शुक्रवार पर्याय क्रमांक 3. राहुलने 58,500 रुपयांना घेतलेली मोटारसायकल 64,250 रुपयांना विकली, तर त्याला या व्यवहारात किती रुपये नफा अथवा तोटा झाला? तर याच्यामध्ये 5,750 रुपये नफा होईल, पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर येईल. इष्टिका चिठ्ठीला अनुक्रमे किती पृष्ठे व कडा असतात? तर इष्टिका चिठ्ठीला 6 पृष्ठे व 12 कडा असतात, पर्याय क्रमांक 1 उत्तर आलं. सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण तयार झाले? तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 13 त्रिकोण तयार होत आहेत याच्यामध्ये. बघा पुढं. दसादसे 8 दराने 3,500 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती? तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 560 रुपये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. एका पक्षी अभयारण्यातील विविध प्रकारच्या पक्ष्यांची संख्या चित्ररूप माहितीच्या स्वरूपात दिलेली आहे. दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तर द्यायचे. आपल्याला एक चित्र बरोबर 4 पक्षी आहेत. पोपटांची संख्या सुतार पक्ष्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? तर त्याच्यावरून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल 16ने जास्त आहे असं दिसून येते. मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे? तर एकूण पक्ष्यांच्या ती 20% आहे. बघा अशा पद्धतीने आपण गणित या विषयातील मराठी व गणित या ठिकाणी याचे आपण डायरेक्ट उत्तर पाहिलेले आहेत. सविस्तर आपण उत्तर सांगितले, डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगितलेले आहेत. आता याच्यानंतर लगेचच आपण काय करणार आहोत? तर इंग्रजी बुद्धिमत्ता या पेपरचे देखील आपण काय करणार आहेत? तर उत्तर पाहणार आहोत. बघा आपण मराठी गणितला देखील सी कोड घेतला होता, इंग्रजी बुद्धिमत्तेला देखील सी कोड घेतलेला आहे. याच्यातील आता आपण डायरेक्ट प्रश्न बघूया. 1 ते 25 इंग्रजीचे प्रश्न. बघा पहिला प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. सम स्टुडंट्स आर प्लेइंग इन फ्रंट ऑफ द स्कूल, पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर येईल. रिअरेंज द लेटर्स टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. याच्यापासून काय? तर फ्लॉवर हा शब्द तयार होतोय, पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर येईल. कम्प्लीट द वर्ड रजिस्टर. पॅन, स्पून, ग्राइंडर, नीम, तर त्याचं उत्तर येईल मिक्सर, पर्याय क्रमांक 2. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. माय फ्रेंड इज हेल्पिंग हिज मदर इन द किचन. या ठिकाणी याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. रीड ऑल द सेंटेन्स अँड चूज द रॉंग वन. याच्यामध्ये काय चुकीचं येणार आहे? तर पर्याय क्रमांक 2 राजेश सिंग्स नियरली. बघा पुढं. धिस एरो शोज डॉट डॉट डायरेक्शन. तर तो अपवर्ड वरच्या बाजूला दाखवतोय, पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर येईल. फिल इन द ब्लँक्स डॉट डॉट न्यू ड्रेस इज अ व्हेरी नाईस. पुन्हा तर राजूज, पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर येईल. फाइंड द ऑडमॅन आउट. तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 नी. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स टू कम्प्लीट द सेंटेन्स. व्हॉट अ पाइल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 एक्सक्लेमेशन मार्क्स. युअर फ्रेंड हेल्प्ड यू ऍट द राईट टाइम. व्हॉट विल यू से टू हिम
चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर आपण आभार मानणार आहे. थँक्यू सो मच. पर्याय क्रमांक 4. कंप्लीट द ग्रीड ऑफ एनिमल्स बाय चूजिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट्स, तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. फिलिंग द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मार्च इज द डॉट डॉट मंथ ऑफ द इयर, तर तो कितवा महिना आहे, तर तिसरा, 3rd. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट शेप, त्याचं उत्तर येईल रेक्टँगल, पर्याय क्रमांक 2. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट शो द ऍक्शन वर्ड. आता याच्यामध्ये ऍक्शन वर्ड विचारलेला, तर यॉन, जांभई देणे क्रिया आहे त्या ठिकाणी. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, काय झालेलं आहे, तर या ठिकाणी कफ अँड कोल्ड, पर्याय क्रमांक 4. बघा पुढं. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन. वन्स देर वॉज अन एम्पेरर इन चायना हू वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग. He loved plants and gardens. He even enjoyed working in his gardens. People come from far and wide to see his beautiful gardens. बघा, who was very fond of gardening and emperor. Choose the correct pair from the passage. त्या ठिकाणी त्याचं उत्तर येणार आहे फार पीपल. बघा पुढचा प्रश्न. Choose the correct alternative to complete the sentence. The emperor enjoyed working in the gardens. Look at the picture carefully and select the correct alternative. त्याचं उत्तर येईल I can't hear you, पर्याय क्रमांक 3. Choose the correct alternative of a contracted form to complete the sentence. Dot dot throw the garbage here. तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, don't. Choose the correct alternative for the given sentence is it is 8:45. त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. बघा पुढं. चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स, तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, टॉल टेल. चूज द सेंटेन्स विथ करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स, त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, माय ब्रदर लिव्हज इन मुंबई. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स, त्या ठिकाणी प्लीज वेट फॉर मी, त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, माय फादर इज अ टीचर. बघा, इंग्रजी या विषयातील प्रश्न पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण बुद्धिमत्ता या विषयातील प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. बघा, अर्नाल्ड उगवत्या सूर्याकडे पाहत उभा होता. तो त्या स्थितीत डावीकडे 45 अंशाच्या कोणात 2 वेळा वळला, तर त्याच्या डाव्या हाताकडील दिशा कोणती असेल, तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, त्याच्या डाव्या हाताकडील पश्चिम दिशा असेल. सुखविंदर आकृतीत दाखवल्याप्रमाणे ए या ठिकाणाहून बी या ठिकाणापर्यंत चालत गेला, तर त्याचा डावा हात किती वेळा पूर्वेकडे वळला, तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. 2022 या वर्षातील बालिका दिन सोमवारी आला होता, तर त्याच वर्षी शिक्षण दिन कोणत्या वारी असेल, तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. बाजूच्या वेन आकृतीत खो खो खेळणारे, आयतात कॅरम खेळणारे, बाजूच्या वेन आकृतीत त्रिकोणात खो खो खेळणारे, आयतात कॅरम खेळणारे व वर्तुळात लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवलेली आहेत. यावरून कॅरम पेक्षा लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त अथवा कमी आहे, तर त्याचं उत्तर येणार आहे 8 ने जास्त, पर्याय क्रमांक 1. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, तर आता या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, 120. बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, तर आता याच्यामध्ये जर समोरासमोरील अंकामधील जो फरक आहे तो 2 4 2 4 अशा पद्धतीनं बदलत गेलेला आहे. किंवा आपण जर बघितलं 23 आणि 2 25, 25 आणि 2 27, 27 आणि 2 29, इकडे 33 आणि 3 36, 36 आणि 3 39, 39 आणि 3 42, इथं येणार 29, पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर येईल. बघा पुढं. प्रश्न क्रमांक 32 बघा, प्रश्नाच्या सुरुवातीला काही पद दिलेले आहेत, त्यांचा एक समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. गटात बसणारे पद आपल्याला काय करायचे, तर पर्यायातून निवडायचं आहे. वसुधा, धरती, क्षमा, अवनी हे त्याचं उत्तर येणार आहे. अमिबा, गांडूळ, झुरळ यांच्या गटामध्ये गोगलगाय,
हे येणार आहे. त्यानंतर आकृतीमध्ये जी आकृती दिली आहे त्याच्यापेक्षा 2 रेषा जास्त आहेत. चौकोन चौकोन आहे त्याच्यामध्ये 6 रेषा आहेत, तर त्याच्यानुसार पर्याय क्रमांक 2 येणार. पंचकोन त्याच्यामध्ये जास्त 2 ने जास्त 7 रेषा असणार आहेत. बघा 73 71 61 59 31 29, तर याचं येणार आहे 19 17. बघा पुढचा प्रश्न 36वा प्रश्न 28 10 91, याचं उत्तर येईल 78. त्रिकोणी संख्या आहेत. एका सांकेतिक भाषेत 723 बरोबर 6, 392 बरोबर 9, 418 बरोबर 5 असे लिहितात, तर 235 ही संख्या त्याच भाषेत कशी लिहिली जाईल? त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 3 असे येणार आहे. एका सांकेतिक भाषेत टेल बरोबर 4572, सेप बरोबर 6052, नोट बरोबर 5731 असे लिहिले, तर त्याच भाषेत स्लेट हा शब्द कसा लिहिला? त्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल 64275. संख्या व चिन्हांचा तक्ता पाहून प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा 39वा प्रश्न, या चिन्हांसाठी दिलेल्या संख्या त्या ठिकाणी ठेवून त्याचं उत्तर सोडलं तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर येईल. 40व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 अशा पद्धतीने येईल. प्रश्न क्रमांक 41, चित्रकलेच्या तासाला तुम्ही काढलेल्या सुंदर चित्रावर तुमच्या चुकीमुळे पाणी पडले तर तुम्ही काय कराल? तर तुम्ही रडत बसाल, शिक्षकांना मित्रामुळे पाणी पडल्याचे खोटे कारण सांगाल, पुन्हा दुसरे चित्र काढेल आणि मित्राला दोष देत बसाल. तर ह्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 पुन्हा दुसरे चित्र काढेल. कोरोनाच्या काळात सरकारी नियमांचे पालन करताना खालीलपैकी कोणाची कृती अयोग्य असेल? तर आता याच्यामध्ये पर्णिका बाहेरून घरी आणलेल्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करते, कृष्णा गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतरावर उभा राहतो, वैभव कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडत नाही, विद्या घरातून बाहेर पडताना मास्क लावते परंतु बाहेरून परत आल्यावर हातपाय न धुता घरात वावरते, ही तिची चुकीची कृती आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. वरील अक्षरमालेत सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते असेल? तर या ठिकाणी व हे अक्षर सर्वात जास्त आलेले आहे. त्यानंतर वृक्ष संवर्धन, पंचक्रोशी, ऋषी पंचमी, कर्मवीर, अदृश्य, ज्ञानकुंभ, अथर्वशीर्ष या अक्षर समूहात एकूण जोडाक्षरे किती आहेत? तर याच्यामध्ये एकूण जोडाक्षरे 8 आलेली आहेत. वरील मालिकेतील प्रत्येक संख्येतील अंकाची अदलाबदल करून तयार होणाऱ्या संख्यापैकी किती विषम संख्या वर्ग संख्या तयार होतील? तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. वरील इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून 12वे, 18वे, 21वे अक्षर घेऊन तयार होणाऱ्या अर्थपूर्ण इंग्रजी शब्दाचे मधले अक्षर कोणते? तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 ई येईल. गटात न बसणारे पद ओळखा. तर याच्यामध्ये कळप, डझन, गठ्ठा, समूह हे दिलेले शब्द समूह दर्शक आहेत. पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर येईल. मुंबई, जयपूर, कोलकाता, नागपूर या ठिकाणी नागपूर हे काय येणार आहे? तर गटात न बसणारे पद येणार आहे. त्यानंतर आकृत्यामध्ये याच्यामध्ये 49चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, 50चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. बघा पुढचा प्रश्न, खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 6 13 32 69 130 या ठिकाणी याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 221. खालील आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते शोधा. 53चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता चिन्हांचा गट येईल ते पर्यायातून निवडा. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 117 161 207 253 299 याच्यामध्ये चुकीचे पद येते 117 पर्याय क्रमांक 3. पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. आता याच्यामध्ये 170 178 194 206 218 याच्यामध्ये चुकीचं पद येते 206 पर्याय क्रमांक 4. सीमा रीमापेक्षा 7 वर्षांनी मोठी आहे. दोघींच्या आजच्या वयाची बेरीज 53 वर्ष असल्यास सीमाचे 6 वर्षानंतरचे वय किती वर्ष असेल? या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 36 वर्ष. अनन्या आकांक्षापेक्षा उंच पण अनुष्कापेक्षा बुटकी आहे आणि अनुष्का आर्यापेक्षा बुटकी आणि अनन्यापेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण येईल? तर आर्या सर्वात उंच येईल. मानवला 5 मावश्या व 4 मामा आहेत, त्यांची एक मावशी शिक्षिका आहे, तर शिक्षिका असणाऱ्या मावशीला अनुक्रमे किती बहिणी व भाऊ आहेत? तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 5 व 4.
बघा पुढं, खालील आकृतीत त्रिकोणांची एकूण संख्या किती आहे? तर याच्यामध्ये एकूण त्रिकोण येतील 13, पर्याय क्रमांक 4. खालील आकृतीत चौरसांची एकूण संख्या किती? याच्यामध्ये चौरसांची संख्या एकूण 13 चौरस येणार आहेत, पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर येईल. 62वा प्रश्न, शेजारील आकृतीत घन आकाराच्या फाशाची गणनी दाखवली आहे. या गणनीवरून फासा तयार केला तर निश्चितपणे तो खालीलपैकी कोणता नसेल? तर जो आता याच्यामध्ये याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. बघा पुढचा प्रश्न, 63वा प्रश्न, आरशातील प्रतिमा विचारलेला, याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. 64वा प्रश्न, आरशातील प्रतिमा, पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर येणार आहे. 65 बघा, 65-66, पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. 65चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. 66व्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढे बघा, पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. समसंबंधावर आधारित प्रश्न आहे. देवराई महाराष्ट्र तर शरणवन मध्य प्रदेश या ठिकाणी आहे, पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आलं. 68वा प्रश्न पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. 69वा प्रश्न पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. 70वा प्रश्न 11 110 तर 13 156. 71वा प्रश्न पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर येईल. 72वा प्रश्न या ठिकाणी तंतोतंत जुळणारी आकृती विचारलेली आहे. 72चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. 73 तंतोतंत जुळणारी आकृती येईल पर्याय क्रमांक 4. 74 एका रांगेत सलीम मध्यभागी 12व्या क्रमांकावर उभा आहे, त्याच रांगेत अंकिता उजवीकडून 8व्या क्रमांकावर उभी असल्यास तिचा डावीकडून क्रमांक कितवा असेल? तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 16. 75वा शेवटचा प्रश्न बघा, एका बागेत अनुक्रमे गुलाब, मोगरा, लिली, सदाफुली व झेंडूची एकूण 80 फुलझाडे एका रांगेत लावलेली आहेत, तर लिलीचे झाड खालीलपैकी कोणत्या क्रमांकावर असेल? आपण जर ते उत्तर व्यवस्थित सोडलं तर त्याचं उत्तर आपल्याला दिसून येईल पर्याय क्रमांक 2 45व्या क्रमांकावर आपल्याला ते दिसून येईल. बघा, आज झालेल्या इयत्ता 5वीचे मराठी गणित आणि इंग्रजी बुद्धिमत्ता या दोन्ही या विषयातील आपण फक्त उत्तरं पाहिलेली आहेत. याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की बाबा तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत, कितीपर्यंत आपण बाबा आपला स्कोर जाऊ शकतो. यातली काय ठराविक उत्तरं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की बाबा एखाद्या दुसऱ्या प्रश्नाबद्दल संदिग्धता असू शकेल किंवा एखादा दुसरा प्रश्न जरा वेगळ्या पद्धतीचा असेल, पण बऱ्यापैकी याच्यावर आधारितच आपण बरोबर उत्तर सूची काढून तुम्हाला दाखवलेली आहे. बघा व्हिडिओ आता हा जो उत्तर सूचीचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ जर आवडला असेल तर तो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.